भारत पाकिस्तानमध्ये उद्भवलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे स्थगित करण्यात आलेली IPL 17 मे पासून पुन्हा सुरू होते. पण वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल आणि इंग्लंड वेस्ट इंडिज यांच्यातल्या वन डे सिरीजमुळे अनेक परदेशी खेळाडू IPLचे काही सामने मुकणार आहेत. या खेळाडूंऐवजी सगळ्या फ्रँचायझी नव्या खेळाडूंसोबत करार करत आहेत, तर काही खेळाडू दुखापतीमुळे बाहेर गेलेत. राजधानी एक्सप्रेस नावाने अल्पावधीत नाव कमावलेला भारताचा फास्ट बॉलर मयंक यादव पाठीच्या दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर झाला. लखनौ सुपर जायंट्सने गुरुवारी 15 मे रोजी ही माहिती दिली. IPLच्या या मोसमात मयंक यादव दुखापतीमुळे बऱ्याच मॅच खेळू शकला नव्हता. त्यानंतर IPLच्या दुसऱ्या टप्प्यात मयंक यादवचा कमबॅक झाला, पण आता त्याला पुन्हा एकदा दुखापत झाली आहे. मयंक यादवऐवजी लखनौने न्यूझीलंडचा फास्ट बॉलर विलियम ओरुरेकेला टीममध्ये संधी दिली. IPL 2025 मध्ये मयंक यादव फक्त 2 मॅच खेळला. मागच्या मोसमात धमाकेदार बॉलिंग केल्यानंतर मयंक यादवला त्याचा फिटनेस सांभाळता आलेला नाही. IPLच्या उरलेल्या 2 आठवड्यांसाठी लखनौ विलियम्स ओरुरेकेला 3 कोटी रुपये देणार आहेत. मागच्या वर्षी न्यूझीलंडने टेस्ट सिरीजमध्ये भारतामध्ये 3-0 दारूण पराभव केला. न्यूझीलंडला हा ऐतिहासिक विजय मिळवून देण्यासाठी विलियम ओरुरेकेने मोलाची भूमिका बजावली. भारताविरुद्धच्या 3 सामन्यांच्या 5 इनिंगमध्ये विलियम ओरुरेकेने 7 विकेट घेतल्या. पहिल्या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये ओरुरेकेने 22 रन देऊन भारताच्या 4 विकेट घेतल्या, ज्यात टीम इंडियाचा फक्त 46 रनवर ऑल आऊट झाला होता. विलियम ओरुरेकेने पहिल्या इनिंगमध्ये यशस्वी जायस्वाल, विराट कोहली, KL राहुल आणि बुमराला पवेलियनमध्ये पाठवलं होतं. यानंतर दुसऱ्या इनिंगमध्ये ओरुरेकेने 3 विकेट घेतल्या, ज्यात त्याने ऋषभ पंत, KL राहुल आणि रवींद्र जडेजा यांना पवेलियनमध्ये पाठवलं. बेंगळुरूमध्ये झालेल्या या सामन्यात टीम इंडियाचा 8 विकेटने पराभव झाला होता.